नमस्कार महाराष्ट्र, मी मृण्मयी देशपांडे तुमचं स्वागत करते सुरांच्या या सुरियल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर। सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सेटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे। सुरेल टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सुरेल वाद्यवृंदाचं आणि छप्पर तोड टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या स्पर्धकांचं। मंडळी, मागच्या आठवड्यात आपल्याला मिळाले युवा सिंगरचे दमदार 10 स्पर्धक। या दमदार 10 स्पर्धकांपैकी 6 स्पर्धक असे ज्यांच्या खात्यातली रक्कम दुप्पट झालेली आहे। या मंचावर अजूनपर्यंत तरी एकही स्पर्धक असा नाहीये ज्यांनी 2 वेळा परफॉर्मर ऑफ द वीकचा मान मिळवलाय। तेव्हा या आठवड्यात काय होणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे। या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या भागाच्या शेवटी मिळणार आणि त्यासाठी आजच्या भागाची सुरुवात करणं महत्त्वाचं आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची आणि बोलवूया आपल्या दमदार 10 मधल्या पहिल्या स्पर्धकाला। मंडळी, या मंचावर फार फार वर्षांपूर्वी एक ग्रुप आला होता। मी असं ऐकलंय की या मंचावर लोकगीताचा जागर त्याच ग्रुपनी केला, पण मधल्या काळात हा ग्रुप कुठेतरी लुप्त झाल्याची चर्चा होती। म्हणजे आपले काही तज्ज्ञ संशोधक त्या ग्रुपच्या आणि त्यांच्या लोकगीतांच्या शोधात आहेत। बघूया आज तरी हा लोकगीतांचा नजराणा देणारा ग्रुप त्यांना सापडतोय का। बोलवूया आपल्या या तज्ज्ञ संशोधकांना। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। येत आहेत विदर्भ मराठवाड्याचे MH फोक। चांग भले 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 रे देवा चांग भले रे ज्योतिबाच्या नावाने चांग भले रे चांग भले रे देवा चांग भले रे ज्योतिबाच्या नावाने चांग भले रे हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी वारी टंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी कृपा करी माझ्यावरी हाताला चांग भले रे देवा चांग भले रे ज्योतिबाच्या नावाने चांग भले रे चांग भले रे देवा चांग भले रे ज्योतिबाच्या नावाने चांग भले रे हे भल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर चुकली या वाटच्याची त्याला तुझं दार रे गेला नाही जगी कुणी त्याचा तू आधार रे चांग भले चांग भले चांग भले चांग हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर सेवा गोड माझी मानुनी आहे नाही मोठं माझन नाही कुणी आवर बाबा वाणी माया तुले घराला दे दोई तुझ्या पायावर चांग भले रे देवा चांग भले रे ज्योतिबाच्या नावाने चांग भले रे चांग भले रे देवा चांग भले रे ज्योतिबाच्या नावाने चांग भले गुलाल खोबऱ्याची होती या उधळण ज्योतिबाच्या नावाने गुलाल खोबऱ्याची होती या उधळण ज्योतिबाच्या नावाने हे रंग 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 हल्ली वाजली या देवाला हे रंग 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 हल्ली वाजली या देवाला भाव भक्तीचा गुलाल उधळू देवा ज्योतिबाला देवाच्या देण्यात घेऊन दर्शन भक्त होती पावन गुलाल खोबऱ्याची होती या उधळण ज्योतिबाच्या नावाने गुलाल खोबऱ्याची होती या उधळण ज्योतिबाच्या नावाने गुलाल खोबऱ्याची होती या उधळण ज्योतिबाच्या नावाने क्या बात है, क्या बात है।
मी काय बोलू की तुम्हाला कळतंय का तुम्ही आता काय केलंय ते? आतून हाक मारली होती देवाला, बाकी काय घडलं ते आता. मित्रांनो, मला माहिती होतं की तुम्ही कधीतरी हा चमत्कार करणार. त्या दिवसाची मी वाट पाहत होतो ॲक्च्युली. सातत्यानं तुम्ही जे परफॉर्म करता तिथे ते दृष्ट लागण्यासारखं आहे. आणि तुमच्या 8 जणांची जी एनर्जी आहे ती इतकी कमाल आहे आणि इतकी पॉझिटिव्ह आहे ती. आणि सुरातून अशी एनर्जी जेव्हा येते ना बाहेर, तेव्हा ती ना हृदयाचा ठाव घेते. म्हणजे किशोरी त्यांच्या अनेक मैफिलींना आम्ही जाऊन ढसाढसा रडलो आहे. अक्षरशः का? कारण तो सूर जेव्हा येतो तो तना मनातनं येतो, तो बुद्धीतून येतो. आणि तो सूर समोरच्याचा हृदयाचा जेव्हा ठाव घेतो, त्याच्या आत घुसतो, त्याच्या आत्म्याचं रंजन जेव्हा होतं तेव्हा डोळ्यातनं पाणी येतं. आपण जेव्हा काहीतरी करू पाहतो ना, तेव्हा आपण इतकं नेटकं करतो ना, इतकं मनापासून करतो, इतकं प्रामाणिक करतो की आम्हाला करून दाखवायचं आहे आणि आम्ही जिंकून दाखवू तुम्हाला. ती तुमच्या गाण्यामध्ये जिद्द दिसते यार मला. थँक्यू सर. थँक्यू सो मच. इतकं सुंदर गाणं ऐकवल्याबद्दल. काय अप्रतिम परफॉर्मन्स होता. म्हणजे वेगळं काही बोलायची गरजच नाही ग. मला असं वाटतं मी डोळ्यातून बोलून गेलो बरंच काही. आणि परकशन साईड काय कमाल केली आहे तुम्ही. कमाल. खऱ्या अर्थाने उचलून धरलं बरं का गाणं. फारच सुरेख आणि हार्मनी अगेन फॅन्टास्टिक. मला अजून काही बोलायची इच्छा नाही. अप्रतिम. थँक्यू मॅडम. तुला एक लक्षात येत आहे का आपण ब्लास्ट द्यायचं विसरलोय. तुमच्यावरती परमेश्वर प्रसन्न आहेच, पण तुमची कला उत्तर अशीच फुलू दे अशी मी प्रार्थना करते. मी सगळे बसू शकते. थँक्यू सो Thank you. मच. थँक्यू. ए बाला, अरे रिमोट हातात घ्या आणि टीव्हीचा आवाज वारी. अरे आपला बाला येणार आहे ना आता गाणं बोलायला. त्या सुरकीला बोली. म्हात्रे काकींना पण म्हणावूया, नाकवा मावशींना पण आवाज दे. भोकरे मामा, धोत्रे काका, घोटकरांचा पप्प्या सगळ्यांना म्हणावूया इकडं. सगळी मिळून आपल्या बालाचं गाणं ऐकू. जमले का सगळे? जमले ना? मग बोलूया का आपल्या बालाला? अरे मग अशा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देणार रे बाला. येतोय आपल्या सगळ्यांचा लाडका कर्रक गायक अनिमेष ठाकूर.
आहेत त्याला आतापर्यंत, म्हणजे तुम्हीच दिलेत, मी काही नवीन माहिती देत नाहीये तुम्हाला. हे तर एक उत्तर मिळालंय, पण सावनी काय सांगशील? खूप खूप आवडलं अनिमेश मला, कारण का मला सर्वात जास्ती काय आवडलं, तू गातोस चांगला ते सगळ्यांना माहिती आहे हां, आणि तू असं कॅप्चर करतोस ऑडियन्स, तुझ्या व्हॉईसला तो दमदारपणा आहे की तू ऐका माझं हां सगळ्यांनी प्लीज, आणि कोणी ऐकत नसेल तर ते आपोआप वळतात तुझ्याकडे हां, तो प्लस पॉईंट आहे तुझ्यातला. थँक्यू मॅम. आणि सर्वात जास्ती मला आवडलं की हे गाणं तू आपलंसं करून गायलास. वा वा वा. कुठे आदर्श शिंदे यांनी तर अप्रतिम गायलंच आहे, पण त्यांची कॉपी नाही मला वाटली कुठे, म्हणजे सर्वात मला आवडलेली गोष्ट आहे. थँक्यू मॅम. मला जाणवत होतं की तू खूप सिन्सिअरली मध्ये मध्ये स्वतःला शोधतोयस, स्वतःला शोधत शोधत गायलास आणि स्वतःला तू सापडलास शेवटी. थँक्यू मॅम. ते मला खूप आवडलं. मस्त मजा आली. थँक्स अ लॉट मॅम. अनिमेश, प्रामाणिकपणा तुझ्या गाण्यात दिसतो राव, त्याच्यामुळे हा तुला ब्लास्ट मिळतो आहे सलग 6वा. सर सावनी म्हणाली तसंच की तो आदर्शने गायलंय, छान गायलंय ते, पण तुझ्या गळ्याला सुद्धा ते गाणं सूट झालं आणि ते तू खूप सुंदरपणे पेललंस गाणं. थँक्यू सर. आणि तुझ्या या प्रामाणिक सुराबद्दल मला भयंकर कौतुक आहे. वा वा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. तो तुझी ब्लास्टची परंपरा अशीच चालू राहू दे असं आम्ही तुला सुयश चिंततो, आणि ऑल द बेस्ट बसू शकतो. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. तर वळूया आपल्या मृण्मयी Yes. ऐक ना, तू खूप सुंदर दिसतेस, नेहमीच दिसतेस सुंदर. Thank कसं काय जमतं तुला दरवेळी असं? काय म्हणजे मला असं वाटतं नाही नाही, खरं सांग प्लीज. ते खरं तर फार असं काही वेगळं सिक्रेट नाही आहे, कारण तुमचं सौंदर्य बऱ्याचदा तुमची स्किन कशी आहे आणि चेहऱ्यावरती अवलंबून असतं. मग काय करतेस? एक्झॅक्टली. तुला माझं सिक्रेट जाणून घ्यायचं आहे किंवा बघायचं आहे का? एकच मिनिट. विको टर्मरिक नाही, कॉस्मेटिक. विको टर्मरिक क्रीम मी वापरते. याच्यामुळे त्वचा तजेलदार राहते, निरोगी राहते, आणि मला असं वाटतं की हे माझं सिक्रेट मी तुला सुद्धा द्यायला पाहिजे, कारण त्यामुळे त्वचेला सोन्यासारख्या सौंदर्याचं वरदान मिळतं. या मंचावरच्या स्पर्धकांचं टेन्शन दिवसेंदिवस वाढत चाललंय, पण या टेन्शनच्या काळात त्यांना एका व्यक्तीचा आशीर्वाद, त्याचा आधार आहे. ती या मंचावरची सगळ्यात सिनियर व्यक्ती आहे. म्हणजे या मंचावर कितीही टेन्शनचं वातावरण असलं तरी या आजीबाईंच्या एका गोंडस स्माईलनी ते टेन्शन कुठच्या कुठे पळून जातं. इतर आजीबाईंच्या बटव्यामध्ये नुसखे असतात, पण या आजीबाईंच्या स्माईलमध्येच सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. पण तिच्या स्माईलपेक्षा जास्त गोड आहे तो तिचा गळा. त्याच गोड गळ्याच्या आजीबाई आता या मंचावरती येणार आहेत, तेव्हा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. येतीये नाशिकची राधिका पवार.
मला एक कळत नाही, एवढ्या वयामध्ये सगळं कसं काय जमवतेस? एवढं छान गातेस सुद्धा, एवढं अभ्यास असतो, कसं काय जमवतेस? खरं तर आई मला खूप सपोर्ट करते. हो? ती सर्वांची काळजी घेते, पण ती स्वतःची काळजीच नाही घेत, त्यामुळे तिचे केस पांढरे झाले. मग तू का नाही आईच्या केसांची काळजी घेत? मला घ्यायची आईच्या केसांची काळजी, पण ती कसं काय घेऊ? कळत नाहीये काय करायचं ते. नाही. मी तुला एक गोष्ट सांगते, ती कर. हं? तुझ्या आईला गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम दे. ह्याच्यामध्ये अमोनिया, हानिकारक अमोनिया अजिबात नाही आहे आणि ॲलोवेरा आणि मिल्क प्रोटीन आहे, ज्याच्यामुळे तुझ्या आईच्या केसांना छान शाईन येईल आणि ते चांगले दिसतील. थँक्यू. हं? हे गाणं ऐकल्यानंतर ना वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपण फील करतो. किती गोड, असं मला कधीच वाटलं नव्हतं हे गाणं ऐकल्यानंतर. काय सांगशील सावनी? गोड रिक्वेस्ट होती ती, हात नगा लावू साडीला. आणि ते खरंच खूप तिने आर्जव होती त्या गाण्यात. इरसालपणा नव्हता जो आशाबाईंच्या अर्थात गाण्यामध्ये आहे. ओव्हरऑल मजा आली मला, कारण का ठसका होता तुझ्या वयाला साजेसा, आगाऊपणा नव्हता त्याच्यात कुठेही. ठसका मस्त होता. मला आवडलं, मस्त झालं. थँक्यू. राधिका, छान गायलीस गाणं, खरंच छान गायलीस. तुझ्या या वयाला खरं तर ते पेलणारं नाही आहे, पण तरीसुद्धा तू ते गाणं उत्तमरित्या पेलण्याचा प्रयत्न केलास. आज खूप सुरात होतीस तू, म्हणजे मागच्या काही एपिसोड्सपेक्षा आजचं गाणं तुझं खूप सुराला होतं, सुराला चिकटून गात होतीस. सो ऑल दी बेस्ट. थँक्यू. मला सांग ना, तुला मनापासून तुझी एखादी अशी इच्छा असेल की तुला ते व्हायचंच आहे, म्हणजे काहीही करून, किंवा तसं आवडतं, अशी कुठली गोष्ट आहे? मला पोलीस बनायचंय. वा वा वा. पोलीस व्हायचंय? काय त्याला आरशात बघितलंयस का? एक्झॅक्टली. तुला पाहून कोण घाबरणार? मग तू काय म्हणणार? अरे चोरा, चोरी करू नकोस असं म्हणणार? नाही, तुला चोपतेच चांगली. नाही. नाही, मग कसं काय? खरं तर मला ना मारायला खूप आवडतं. हे कुणाला चोर गुंडे त्यांना. चोर गुंडे त्यांना. असे किती चोर गुंडे आले तुझ्या आयुष्यात? मारायला आवडतं? आतापर्यंत तर नाही आले, पण माझ्या फ्रेंड्सला मारते मी. अच्छा. पण म्हणजे फ्रेंड्सना मारते मी. हो. मग मला वाटतंय राधिका, आपण तुझी इच्छा थोडीशी इकडे पूर्ण करूया का? हो. पोलीस बनण्याची आपण एक छोटीशी गंमत करू शकतो. ती अशी, हं. आणणार आहे ते इकडे. तिचे डोळे बंद करा. हे आहे असं आणि हे आहे हातामध्ये. कडक. राधिका, तू माझ्याकडे का बघतेस अशी? आणि तिने माझ्याकडे बघून म्हणजे जवळजवळ अशी काठी हलवली का? आता मी तुला मारेल. बापरे. नाही, पण पोलीस फक्त एवढ्याच मध्ये नसतो ना गो, टोपी आणि काठी. आणखीन पण जनरली पोलिसाकडे काय तशी असतं? मला बाईक चालवायला पण खूप आवडते. बाईक चालवायला आवडते? हो. मग बाईक दिली तर चालवशील आता? नाही. तुझी उंची काय, तुझं वय काय, बाईक चालवायला आवडते काय, चालवलीस का बाईक? नाही. मग आवडेल असं म्हणावं ना. एक्झॅक्टली. असंच. चोर गुंडांना मारायला आवडेल, पोलीस बनायला आवडेल. पण मग बाईकवर बसायला पण आवडतं? हो. वैभव, तू आमच्या या सेटवरचा जिनियस ना, म्हणजे ज्यांच्या अधुऱ्या इच्छा असतात त्या तुझ्याकरवी ते पूर्ण करतात. मग आता मी बाईक होऊ का? तरी आपल्या छोट्या अक्काची इच्छा तू पूर्ण करावीस असं मला वाटतं. हुकुम मेरे अक्का. शी. हिला बाईक वरती बसायचंय, तू तिची इच्छा पूर्ण करू शकतोस? हो, करू शकतो. जमलंय. तिचे डोळे बंद करा.
कसं वाटलं पण तुला? आवडलं काय आमचं सरप्राईज? मस्त वाटलं एकदम. मस्त वाटलं ना? हो. तर लवकर मोठी हो आणि हे सगळं खरं एकदा बंद. हो. आणि बाईक वरून आम्हाला इथे भेटायला ये. आम्ही आपले खोकत काठ्यांचा वगैरे आधार घेत इथेच तुला भेटू. नक्की. चालेल ना? नक्की. तोवर गाण्यासाठी ऑल द बेस्ट. छान गात राहा, तू बसू शकतेस. थँक्यू. थँक्यू. झाळकोबांच्या लेखणीने प्रभावित झालेले महाराष्ट्राचे लाडके कविवर्य वाळकोबा वांबुर्डेकर यांच्या लेखणीला नुकताच पुन्हा एकदा पाजर फुटला आणि उमटल्या या ओळी. लक्ष देऊ नाही का वैभव? लक्ष देऊ नाही का वैभव? आडनाव आधी आणि नाव नंतर घेतल्यास होतात अद्याक्षर भा वै. आडनाव आधी आणि नाव नंतर घेतल्यास होतात अद्याक्षर भा वै. मनात आहे जिच्या ठाण मांडून सुबोध भा वे. ठीक आहे. गाण्यात तिच्या सुरांसोबतच भावे. सांगा बरं काय तिचं नाव आहे? बरोबर ओळखलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमरावतीच्या वैष्णवी भालेरावचं. वैभव झोपेतून जागा हो. कविता झालीये, वैष्णवी आलीये. त्यामुळे वा ना वैष्णवी, अशीच चांगली गा. आली. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांचं काय मत आहे ते. सावनी. वैष्णवी, आवाज थोडा जड आहे आज. आहे ना थोडा जड? ते जाणवतंय, पण मला कमाल वाटते तुझी की ज्या पद्धतीने तू ते ओव्हरकम केलंयस. हां, मी एक गायिका आहे म्हणून मला कळतं की तो आवाज जड आहे, कारण का मधले श्वास सगळे माईकवर कळत होते. हां, अशा वेळी माईकला ऑफ जायचं श्वास घेताना, हे लक्षात ठेव काय. हां, पण त्या पलीकडे मजा आली तुझं गाणं ऐकायला. खूप उतार चढाव आहेत गाण्यात, ते सगळे ऐकायला मिळाले आम्हाला चांगल्या रीतीने. फोकस छान आहे तुझ्या आवाजाला, कारण का श्रेयाचा खूप बारीक आहे, जिनी हे मूळ गाणं गायलं. श्रेया घोषालचा आवाज नाजूक आहे, पण तू तुझ्या आवाजात गायलीस. हां, आवडलं मला. ऑल द बेस्ट.
माझं हे अत्यंत आवडीचं गाणं आहे आणि श्रेया घोषालने फार सुंदर आणि अजय अतुलचं वन ऑफ द बेस्ट सॉन्ग म्हणजे मला आवडणार अजय अतुलच्या एकूण गाण्यांपैकी त्यातला जो शेवटच्या अंतऱ्यामधला जो प्रिया शब्द आहे ना तो इतका सुंदर घेतलास तू. मला खरं सांगू श्रेयापेक्षा सुद्धा तो शब्द जास्त आवडला तुझा तुझे गायलीस ते. धन्यवाद दादा. बरं तुला सुद्धा ना आम्ही फक्त गातानाच नाही तर नक्कल करताना सुद्धा बघितलेलं आहे. तर मला आता वैष्णवी तुझ्याकडून अनिमेश ठाकूर याची नक्कल कर. अनिमेश दादाला कधी पण चांगले कमेंट्स जरी मिळाले तर तो असा डाऊन अर्थ होतो असा. थँक्यू सर. थँक्यू सर. नेक्स्ट टाइम नक्की. ॲक्च्युली मॅम ना मला ना सगळ्यात जास्त तुमचीच भीती खूप वाटत होती आणि त्याला कुठलाही दाद मिळाली तर तो वा वा करेक्ट करेक्ट वा 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 करेक्ट करेक्ट आहे की नाही. करेक्ट. म्हणजे करेक्ट आहे याची आपण एक झलक बघूया. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. मला फक्त तुमचीच भीती होती मॅम तेव्हापासून. थँक्यू सर. वा वा वा. चेतनची ऍक्टिंग करू शकतेस तू. हो चेतनची करू शकतेस. हो मग कर ना. हो हो म्हणजे सुरू केलंयस का तू. हो. वैष्णवी मी तुला सांगतेय चेतनची ऍक्टिंग करशील का. हो ही ऍक्टिंग आहे त्याची. हो. क्या बात आहे. वा. एक मिनिट आपण याची पण एक झलक बघूया. हो 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 एवढंच उत्तर देता आता तुला. हो हो. अजिबात टेन्शन आलं नाहीये ना. नाही. बरं आलं हो म्हटलं असं सर माझी अख्खी लिंक वाया गेली असती. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. त्याला ओरडल्यानंतर तो हसून हो हसून नाही आणि हसून हो एवढंच बोलतो. थँक्यू. नाही. हे तुझी गाण्यातली सुद्धा आणि बोलण्याची सुद्धा प्रगती चालू राहू दे. कदाचित पुढच्या भागामध्ये आणखीन एखादा शब्द हो नंतर आम्हाला ऐकायला मिळेल. हो ना. हो. कुठे गेला चेतन. चेतन कसा वाटला हिचा परफॉर्मन्स. खूप छान वाटलं. आपण या एका वाक्यात उत्तरे द्यामधून कधी बाहेर पडणार आहोत. लवकरात लवकर. नाही याच्या पलीकडे जाऊच शकत नाही. ठीक आहे. पण वैष्णवी तू कमाल आहेस. तू जितकी गोड गातेस तितकीच छान मिमिक्री सुद्धा करते. सो ऑल द बेस्ट वैष्णवी आणि अशीच छान गात राहा. तू बसू शकते. थँक्यू. इम्तिहा हो गई इंतजार की. हे गाणं एका स्पर्धकाच्या मनात गेले काही आठवडे सतत रुंजी घालतंय. तुम्हाला वाटेल की तो त्याच्या बायकोची घरच्यांची मित्रांची वाट बघतोय पण तसं नाहीये. तो वाट बघतोय एका गोल्डन ब्लास्टची. त्याची तयारी तर जोरदार सुरू आहे. आपणही जरा खणखणी टाळ्या वाजवून त्याचं मनोबल वाढवूया आणि त्याचं स्वागत करूया. येतोय नाशिकचा जगदीश चव्हाण.
लगेचच परीक्षकांचं मत जाणून घेऊया. सावनी, जगदीश, आवडलं मला गाणं. ठसक्यात झालं. नेहमीसारखा पंच नव्हता गाण्यात, थोडा कमी पडला आज. थोडीशी एक अंडरलाईन्ड अशी एक खर होती का आवाजात? हां जरा. हां, थोडा थकल्यासारखा वाटला ना आवाज. ते होतं, तालासुराला परफेक्ट होतं. ते मुळातच गाणं बीटी आहे, पण कुठेतरी पंच कमी पडला असं मला वाटतं. हां, त्याच्याकडे एकदा लक्ष द्या. वैभव, नेहमीसारखं गाणं म्हणजे तुझ्या स्टाईलचंच होतं, तुझा जो जॉनर आहे त्या स्टाईलचंच गाणं होतं, पण तरीसुद्धा मग पंच का नाही आला याचा जरा विचार कर. बाकी छान गाणं वाईट झालं का, गाणं सुमार झालं का, तर नाही, गाणं चांगलंच झालं. पण जगदीशकडनं जी अपेक्षा आहे आता सगळ्यांचीच, माझी काय, इतरांची काय, प्रेक्षकांची काय, त्या अपेक्षेला पूर्ण करणारं गाणं झालं नाही एवढं मात्र खरं. हां, त्यामुळे जास्त मेहनत कर. ऑल द बेस्ट. काय माहितीये का वैभव, कधीतरी ना एखादं गाणं थोडंसं वरखाली होतं. तो कष्ट घेतोय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो भरपूर कष्ट घेतोय, पण काही काही बाबतीमध्ये तो कष्टाळूपेक्षा सुद्धा मला कष्ट टाळूच वाटतो. ह्याचं कारण असं आहे की याचे किती कष्ट चालू आहेत, कसे कष्ट चालू आहेत हे बघण्यासाठी काही गुप्तहेर त्याच्या मागे आम्ही लावले होते. बर. आणि त्यांच्याकडून जी माहिती आम्हाला मिळालेली आहे ती अत्यंत खतरनाक आहे. गंभीर, भीतीदायक. काय रे? हे कसं काय त्याला जमतंय आणि एक्झॅक्टली काय घडतंय वा. अशी ती सगळी माहिती आहे. तुम्हाला बघायचं आहे का? माझ्याकडे पुरावे आहेत, मी सगळं पुराव्यानिशी बोलते. दाखव. बोलण्याला बेस आहे, बघा रे. आई शपथ, आई, मोबाईल मध्ये काय आहे? दुपारची वेळ आहे आणि दर्शन आणि दुर्वांकूर हे आमचे दोन हेर, हे खरं खरं स्टिंग ऑपरेशन चालू आहे. याच्यातली कुठलीही गोष्ट प्लॅन्ड नाही आहे. ओके, का गाड झोपतोस तू? पुण्याला येऊन गेलास का मध्ये? जगदीश, अरे त्याला जागच येत नाहीये. बाप रे, तुम्हाला माहितीये हे केल्यानंतर सुद्धा अर्धा तास तो झोपलेला होता क्या बात आहे. आणि हे जवळजवळ 15 मिनिटं चाललं होतं. आपण यांना विचारूया, दर्शन दुर्वांकूर, कसं काय जमवलं तुम्ही हे सगळं? आणि त्या मोबाईल मध्ये काय होतं? सायलेंटवर करून झोपला होता का तो? नाही, म्हणजे इतका आळशी आहे ना तो, त्याला एकदा झोपला कळतच नाही आपण काय करतोय. इतका गाढ झोपतो म्हणजे आपण टेक्निकल रिहर्सलला आलो किंवा जाताना येताना दोन्ही वेळेस बसमध्ये खूप झोपतो तो. मेकअप करताना पण झोपतो. आणि हा सर हा असा आहे ना, हा केव्हाही कुठे आणि कितीही वेळ झोपू शकतो असा मुलगा आहे. अरे देवा. मेकअप करताना पण झोपतो? नाही, हे खोटं आहे. मेकअप करताना नाही झोपत. ते मेकअप दादांना आणि ना मी साक्षी करता, नाही तर मला चेतनला विचारायचंय. मला सांग, तू याचा रूममेट आहेस बरोबर आहे, तर काय तुझ्याकडून काही कामं बिमं करून घेतो का? तिकडे आळशीपणा नाही करत, स्वतः सगळं करतो का? सकाळपासून आळस सुरू होतो, त्याला उठवण्यात अर्धा वेळ जातो माझा. अर्धा वेळ जातो? अरे म्हणजे जर इथं यायचं असेल ना सकाळी, त्याला पाऊण तास त्याला उठवण्यात जातो. आणि परत तो उठला की पाणी ठेवू रे, मग ठेवला का परत झोपतो. परत 5-10 मिनिटांनी उठतो, मग पाणी गार होऊन जातं, परत गरम करायचं. गरम करायचं. अगं मेडिटेशन चालू असतं त्याचं. एक्झॅक्टली. येस म्हणतोय का धडा? येस म्हणे, मेडिटेशन चालू असतं. सो प्लीज असाच झोपत राहा आणि असाच सगळ्यांना त्रास देत राहा. तुम्ही सुद्धा त्याला असेच, त्याच्या चेहऱ्यावरती वेगवेगळी तुमची चित्रकला सुधारेल. हां, सो आता तू तिकडे जाऊन झोपू शकतोस. गाणं झालंय कारण. थँक्यू. हां, थँक्यू म्हणाला तू. मंडळी, तुम्हाला जर का युवा सिंगर 1 नंबर हा कार्यक्रम बघायचा असेल तर तो तुम्ही कुठेही, कधीही आणि केव्हाही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला ZEE5 हे ॲप डाउनलोड करायचंय. लवकरात लवकर करा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. तर मंडळी, आजच्या भागात दमदार 10 युवा सिंगर्सपैकी 5 युवा सिंगर्सनी आपली गाणी सादर केली. उरलेले 5 दमदार युवा सिंगर्स उद्याच्या भागात आपले परफॉर्मन्सेस सादर करतील. स्पर्धेची चुरस दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि प्रत्येक परफॉर्मन्स तगडा होतोय. याचं कारण दर आठवड्याला आपल्या स्पर्धकांच्या खात्यातली रक्कम बदलतीये. उद्या कोणाच्या खात्यातली रक्कम बदलणार? या मंचाच्या परंपरेनुसार पुन्हा नवा परफॉर्मर ऑफ द वीक कोण असणार?
कोणीतरी दुसऱ्यांदा हा मान पटकवणार का? कोणाच्या खात्यातली रक्कम शून्य होऊन तो होणार एलिमिनेट? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि एकाहून एक सरस गाणी आपल्याला उद्याच्या भागात ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा उद्या रात्री 9:30 वाजता बघायला विसरू नका झी युवाचा हा आगळा वेगळा संगीतमय कार्यक्रम, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर.